पद्मश्री रघुवीर खेडकर, तमाशा कलेचा अनाभिषिक्त कला सम्राट. महाराष्ट्राची लोककला म्हणजे गावोगावी घुमणारा ढोलकीचा ठेका, हलगीचा आवाज, लावणीची अदाकारी आणि सोंगाड्याच्या विनोदातून उमटणारा ग्रामीण जीवनाचा आरसा. यात्रांच्या मैदानात उभा राहणारा तमाशाचा तंबू हा केवळ करमणुकीचा भाग नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा जिवंत उत्सव होता. त्या सुवर्ण काळात स्वतःच्या नावावर तमाशाचा तंबू हाऊसफुल करणारे काही निवडक कलाकार महाराष्ट्राने पाहिले. त्यातील तेजस्वी नाव म्हणजे पद्मश्री रघुवीर खेडकर. कांताबाई सातारकर तमाशा मंडळासह रघुभाऊंनी महाराष्ट्रातील असंख्य गाव यात्रा गाजवल्या. 1990च्या दशकातील ग्रामीण महाराष्ट्रात तमाशा ही लोकांच्या जगण्याशी जोडलेली कला होती. ओझरच्या यात्रेत मी स्वतः हा तमाशा पाहिला होता. आजही त्या आठवणी मनात ताज्या आहेत. सोंगाड्याचा अफलातून विनोद, समस्या आणि परात घेऊन केलेले नृत्य, ढोलकीच्या ठेक्यावर उभा राहणारा जल्लोष आणि कलाकारांची प्रचंड ऊर्जा, हे सगळं पाहताना तमाशा ही लोककलेची विद्यापीठच वाटायची. रघुभाऊ हे फक्त कलाकार नव्हते, ते तमाशा विश्वाचे आधारस्तंभ होते. 51 कलाकारांचा संच, 2 खांबी तंबू, ट्रक, जनरेटर, विद्युत रोषणाई, नेपथ्य, वेशभूषा आणि गावागावातील मुक्काम, हे सगळं सांभाळणं म्हणजे एक चालतं बोलतं सांस्कृतिक साम्राज्य उभं करणं होतं. त्या काळात चित्रपटांनाही फिकं पाडेल अशी भव्यता तमाशाच्या तंबूत अनुभवायला मिळत होती. तमाशा ही फक्त कला नाही, ती संघर्ष, कष्ट, वेदना आणि लोकांच्या प्रेमावर उभी असलेली तपस्या आहे. प्रत्येक गावात वेगळी माणसं, वेगळं वातावरण आणि वेगळी परिस्थिती, पण कलाकार मात्र चेहऱ्यावर हास्य ठेवून लोकांचं मनोरंजन करत राहतो. स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून जनतेला आनंद देणं हीच खरी कलाकाराची साधना असते. म्हणूनच रघुभाऊ हे तमाशा कलेच्या राज्यातील अनाभिषिक्त कला सम्राट वाटतात. त्यांच्या दिलदार स्वभावाच्या अनेक कथा आजही लोक सांगतात. मंदिर बांधकामासाठी एका दिवसाची संपूर्ण तिकीट विक्री देणारा कलाकार ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर समाजाशी असलेली सांस्कृतिक बांधिलकी होती. कलाकार मोठा त्याच्या नावाने नाही, तर त्याच्या मनाने ठरतो आणि रघुभाऊ त्याच अर्थाने मोठं ठरतात. मंदाराणी यांचे निसर्गराजा ऐक सांगते हे 2 आवाजातील गाणे आजही अनेकांच्या स्मरणात घर करून आहे. त्या काळातील तमाशा ही केवळ रंगमंचावरील कला नव्हती, ती लोकांच्या भावना, प्रेम, विरह, विनोद आणि जीवनाचं प्रतिबिंब होती. भारत सरकारने पद्मश्री देऊन रघुवीर खेडकर यांचा गौरव केला. तो केवळ एका कलाकाराचा सन्मान नव्हता, तो महाराष्ट्राच्या लोककलेचा, तमाशा परंपरेचा आणि आयुष्यभर कला साधना करणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या संघर्षाचा सन्मान होता. आज आधुनिक मनोरंजनाच्या युगात तमाशाचे तंबू कमी झाले, पण त्या तंबूतून महाराष्ट्राला हसवणारे, विचार देणारे आणि संस्कृती जपणारे कलाकार कायम स्मरणात राहतील. पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणजे तमाशा कलेच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व. जिद्द, संघर्ष, कष्ट आणि कला साधनेचा प्रेरणादायी प्रवास.